आज घरामध्ये करायची होती बटव्याची खीर. मग म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. मग घेतली बटव्याची खीर करायला. हे आहेत बटवे. या बटव्याला पहिला उकळलेल्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं. मग पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी उकळल्यानंतर बटवे त्यामध्ये ॲड केलं आणि चांगलं 10 मिनटं शिजायला ठेवून दिलं. मग तोपर्यंत काय केलं, गव्हाचं पीठ घेतलं. गव्हाच्या पिठामध्ये पाणी टाकून पीठ चांगलं पातळ करून घेतलं, कारण खिरीला चांगला दाटसरपणा येतो गव्हाच्या पिठामुळे. मग 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता बटवे चांगले शिजलेले आहेत. मग त्यामध्ये ॲड केलं दूध आणि दूध ॲड केल्यानंतर त्यामध्ये ॲड केलं पातळ करून घेतलेलं गव्हाचं पीठ. आता हे गव्हाचं पीठ ओतलं की त्यामध्ये लगेच खीर चांगली हलवून घ्यायचं आहे. म्हणजे कसं खिरीमध्ये गाठ्या होत नाहीत. मग जर हलवलं नाही तर लगेच गाठ्या होतात, म्हणून खीर चांगली हलवून घ्यायची. आणि मग नंतर त्यामध्ये ॲड केली साखर. आता साखरेऐवजी इथं तुम्ही गूळ घातलं तरी चालतं, कारण गुळाने कलर आणि चव खूप छान येते. पण माझ्याकडं गूळ नव्हता म्हणून मी साखर यूज केलं. त्यानंतर ॲड केलं सुंठ पावडर, वेलदोडे आणि जायफळ आणि सगळं टाकून मग खीर चांगली मिक्स करून घेतली. आणि नंतर त्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं आणि चिमटभर मीठ ॲड केलं. आणि मग काय, इथं झाली आमची खीर तयार. महिन्यातून 15 दिवसातून एकदा तरी जेवणामध्ये गोड पदार्थ काहीतरी असावाच, म्हणून मस्त अशी खीर केली. तर तुम्ही ते खीर बघू शकता, मस्त अशी चांगली खीर शिजलेली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करा. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.